तिकडे चांगले चांगले एमओयू होतील आणि इकडे चांगले एमओयू झाले नाही, ते कसे वाईट आहेत हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातनं. पण मी आपल्यामार्फत जनतेला सांगतो की हा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक दौरा ठरेल. वेदांता फॉस्कॉन जो आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवला म्हणून आमच्यावर आरोप झाला, अन्य काही आरोप झाले, पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची उद्योजक बाहेर न आणण्याची ताकद किती आहे हे या डावसच्या दौऱ्यामधनं सिद्ध होईल. आणि म्हणून ज्यांनी पोलिसांच्या करवी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी आणि किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं याचं आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. MIDCचं 14 लोकांचं शिष्टमंडळ आहे, MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे आणि बाकी लोक जी गेलेली आहेत. आजही जाहीरपणानं सांगतो की हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगलं व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथं गेलंय. काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे? ऑब्जेक्शन हे असू शकतं की ज्यांनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाहीत त्यांना कदाचित हे अप्रूप असावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव हे देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. आज खासदारांचं आणि माजी खासदारांचं काहीतरी तिथं गेलेत असं देखील पत्रकार परिषदेतनं मी बघितलं, ऐकलं. मला तर काही लोकांना आवाहन करायचं आहे की 21 तारखेपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे. नक्की खर्च किती झाला आहे, किती होणार आहे हे सगळं बघितलं पाहिजे. आम्ही माहिती दिल्यानंतर परत ते माहितीच्या अधिकारामध्ये जातील, ते परत पत्र देतील, परत एक माहिती काढतील. या सगळ्या माहिती काढल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल यावेळेचा डावोसचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे. शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील MMRDA देखील त्या ठिकाणी MOU करणार आहे, उद्योग विभाग त्या ठिकाणी MOU करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गेलेले आहेत त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही याची हमी उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. आणि येताना डावोसमध्ये ऐतिहासिक MOU करून मुख्यमंत्री परततील हा देखील विश्वास उद्योगमंत्री या नात्याने देतो. कारण शेवटी उद्योजकांना देखील वातावरण चांगलं लागतं. खरं तर 22-23 तारखेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता होती. नक्की किती खर्च, म्हणजे माझं उदाहरण देतो. मी ज्यावेळी वाघनखं आणण्यासाठी गेलो त्यावेळी उदय सामंतचा खर्च MIDCने केला आणि मग 3 दिवसानं तोंड कशी पडले. मी जातानाच मुद्दाम माझ्या वडिलांच्या खात्यातनं ते पैसे भरलेले होते. कारण आल्यानंतर मला सांगता येईल की माझ्या बापाच्या पैशाने गेलो म्हणून. त्याच्यामुळे मी ऑलरेडी ते पैसे घेऊन गेलो होतो. त्यामुळे जरा 21 तारखेपर्यंत अजून थांबावं, जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि 21 तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ किती MOU झालेले आहेत, किती खर्च झालेला आहे, किती लोक होती, 70 लोक होती की 50 होती की 40 होती, 10 होती की 5 होती, हे पुराव्यानिशी ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठं अर्थ आहे असं होईल. जाताना कोणी अपशकन करू नये. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी, महाराष्ट्राच्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा जे प्रयत्न करतायत ते अतिशय मोठे आहेत आणि त्या प्रयत्नाला समर्थन या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद ही एवढ्यासाठीच होती की उद्यापासून डावोसला जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होतंय याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातला एक ऐतिहासिक ठसा उमटवेल, आगळा वेगळा ठसा उमटवेल आणि जे कोण पत्रकार परिषद घेत आहेत ते शांत होतील असं माझं उद्योगमंत्री म्हणून मत आहे. आणि आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपणाला देखील आल्यानंतर ज्याला आपण रुपयाचा हिशोब असं म्हणतो तो सगळ्याचा सगळा हिशोब MMRDAचा आणि MIDCचा हा दिला जाईल. हा उद्योगमंत्री म्हणून माझा शब्द आहे, माझं वचन आहे.